सद्गुरूंना स्मरण करून आपण या निरूपणास आज सुरुवात करूया. सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. बघा, आज आपण पाहणार आहोत की प्रत्येक मनुष्य आहे ना, भक्ती मार्गामध्ये येतो. आपल्या आवडीच्या वेळेमध्ये तो येत असतो आणि आपल्या आवडीच्या वेळेनुसार तो बाहेर सुद्धा जात असतो. पण तो बाहेर का जातो बरं? जेव्हा पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा त्याचं हित साध्य होतं तेव्हा तो बाहेर जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला भक्ती मार्गातून काही मिळत नाही तेव्हाच तो बाहेर जात असतो. पण मनुष्य मात्र एक पेच प्रसंगामध्ये अडकून राहतो की मी एवढी भक्ती केली, सद्गुरूंची कृपा माझ्यावर झाली नाही. पण आपण ज्या चुका केल्या ना, त्या चुकांकडे आपण दुर्लक्ष केलं. म्हणूनच सद्गुरूंची कृपा तुमच्यावर व्हावी अशी वाटत असेल, प्राप्त करायची असेल, तर या चुका आहेत ना, त्या आजपासून आपण टाळायला हव्या. बघा, आपलं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मृत्यू येतो तरी आपल्या चुका आपल्याला कळत नाही. म्हणजेच जर आपलीच चूक आपल्याला कळाली नाही तर मग आपल्या भक्ती मार्गामध्ये सुधारणा होईल का बरं? आपल्या कर्मांमध्ये सुधारणा होईल का बरं? म्हणून आज आहे ना, आज आपण या एका गोष्टीकडे पाहणार आहोत की मनुष्याने भक्ती मार्ग करताना कोणत्या चुका नाही करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे ही सद्गुरू सेवा आहे ना, ही सद्गुरू सेवा जेव्हा करत असतो तेव्हा ही सद्गुरू सेवा करताना काही गोष्टी आपण कायम ध्यानामध्ये ठेवायला हव्या. म्हणजे अन्यथा सद्गुरू सेवेचा काहीच उपयोग होत नाही. असं म्हटलं जातं ना की तुम्ही या गोष्टीचं पालन करता का बरं? ही सद्गुरू भक्तांसाठी पंढरीच मांडली जाते ना. लाखो भक्त गाणगापूरला जातात, नवे तर वेगवेगळ्या ठिकाणी जातात, पंढरपूरला जातात, आळंदी जातात. पण सर्वांचीच इच्छा पूर्ण होते का बरं? कधीच होत नाही. कारण का बरं? कारण त्याचं पहिलं कारण म्हणजे तुमच्या मनामध्ये तेव्हा भगवंताविषयी भाव आहे का? या गोष्टीचं विचार आहे ना, प्रत्येकानं करायला हवं. आपण ज्या भगवंताकडे जातो, दर्शनासाठी जातो, मनामध्ये नामस्मरण आहे, पण ते नामस्मरण असून सुद्धा ती भक्ती आपण कशामुळं करतो? काहीतरी सातत्य असेल, काहीतरी गोष्टी आपण मनात धरून करत असू तर ती भक्ती आहे ना, निष्फळ होत असते. आता बघा, कोणती गोष्ट बरं? की भगवंता, मला तुझ्याकडून हे हवं आहे, ते मला प्राप्त झालं ना की मी माझा नवस पूर्ण करेल. पण समर्थांनी सांगितलेले आहे ना, काहीही अपेक्षा न ठेवता केलेली भक्ती ती भगवंताला आवडत असते. पण मनुष्य मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये धन आणतो, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा आणतो. म्हणजे भगवंताकडून त्याला काहीतरी हवं असतं. म्हणजे आपण भगवंतावर उपकार करतो का बरं? कधीच नाही ना. म्हणून नित्य नेमाने सद्गुरूंची सेवा करा, दररोज पूजन करा. म्हणून हा नित्यक्रम आहे ना, मनुष्याने रोजच पाळला पाहिजे. अनेक जण न चुकता सद्गुरूंचे नामस्मरण, उपासना, मंत्र जप करतच असतात ना, पारायण करत असतात. आणि आपल्या सेवेनं सद्गुरूसुद्धा प्रसन्न होतात, आपल्या हव्या त्या इच्छा पूर्ण करतात. आपल्या सद्गुरूंचं आहे ना, वरद असतं आपल्यावर कायम राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु आपल्या इच्छा असू द्या, आकांक्षा असू द्या आणि संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक ठरतं. या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. या गोष्टीचं भान ठेवून सद्गुरू सेवा करायला हवी. म्हणजे मुळातच सद्गुरूंची सेवा करावी हा विचार मनात यायला सुद्धा आहे ना, सद्गुरूंचीच कृपा असावी लागते. म्हणजे कधी कधी आपण पाहतो, आपण कुठेतरी कार्यक्रमाला जातो
आणि त्या कार्यक्रमामध्ये एवढा धांगड धिंगाणा चालू असतो, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये आहे ना सद्गुरूंचं नामस्मरण येत असतं. म्हणजे बाहेर कितीही वाईट परिस्थिती असली तरी सुद्धा आपल्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण येणं ही खऱ्या भक्ताची ओळख आहे. म्हणून तुमच्या बाबतीत सुद्धा असं कधी घडलं असेल, म्हणजे आपले पूर्वसुकृत बळकट असावं लागतं, तरच संतचरण लाभतात ना, तरच आपल्याला सामर्थ्य निर्माण होतं. सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनामध्ये रुजला ना की समजून जावं या जन्मातील तुमची सद्गुरू भेट आता फार दूर राहिलेली नाही. सद्गुरू सेवा करताना प्रथम आहे ना अंतर्मुख झालं पाहिजे. आपल्या जन्मापासून ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत सुद्धा राहणार आहेत. मी काय करतो ना त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. नुसतं सद्गुरू सद्गुरू करून होत नाही, तर त्यांच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं. त्यांचा शब्द खाली पडून न देणं ही तर खरंच कसोटी असते ना. पहिली कसोटी म्हणजे आपल्या कर्माची आहे. जर आपण सद्गुरू सेवा करत असाल, पारायण करत असाल आणि जर आपण कर्मच चांगले करत नसू, आपण फक्त लोकांना दाखवण्यासाठी करत असू, तर ही सेवा सद्गुरूंना आवडेल का बरं? कधीच आवडणार नाही. समर्थ कृपासुद्धा तुमच्या जीवनामध्ये होणार नाही. म्हणून हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती आहे ना क्षणोक्षणी आपल्याला येत असते. म्हणजे कुणाचीही ओंजळ रीती राहणार नाही. इतकं भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीमध्ये सद्गुरू घालणार आहेतच ना. परंतु त्यासाठी आपण पात्र व्हायला सुद्धा हवं. बघा, तुम्हाला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की आपण बघा 10वीमध्ये असतो. 10वीचे पेपर आपण जर चांगले पास झालो ना तरच आपल्याला 11वीमध्ये प्रवेश मिळतो. पण जर 10वीमध्येच आपण नापास झालो तर आपल्याला 11वीमध्ये जाता येणार आहे का बरं? म्हणून ही गोष्ट आहे ना प्रत्येकानं लक्षात ठेवावी. या 10वीमध्ये पास होण्यासाठी आपल्याला वर्षभर अभ्यास करावा लागेल. जर आपण 1 दिवसामध्ये पास व्हायला बघू, 1 दिवसामध्ये अभ्यास करायला बघू, तर ते शक्य आहे का बरं? अजिबात ते शक्य नाही. म्हणून आपल्याला वर्षभर निरंतर भगवंताचं नामस्मरण करायला हवं, तेव्हाच सद्गुरूंची कृपा लाभेल ना. म्हणून आपण तेवढं स्वामीमय व्हायला हवं. अगदी मनाशी एकाग्र आणि तल्लीन होऊन आपल्या स्वामींची भक्ती करायला हवी, सक्षम व्हायला हवं. आजही अनेकांना वाटतं ना की सद्गुरूंच्या कृपेने अद्भुत अनुभव सुद्धा येतो. बघा, जय सद्गुरू जेव्हा आपण मनामध्ये म्हणतो ना तेव्हा सर्व भय निघून जातं, अशक्यही शक्य होतं. आणि ही सद्गुरू आहेत ना ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे सद्गुरू सेवा केली जाते, पूजा भक्ती करावी, कोणत्या गोष्टीत लक्ष ठेवाव्या, या सर्व आपण जाणून घेणार आहोत. भगवंताच्या आम्हावर कृपा व्हावी असं प्रत्येक भक्ताला वाटत असतं. स्वामींनी माझ्या जीवनामध्ये चमत्कार निर्माण करावा असं प्रत्येकाला वाटतं. तुमच्यावर कृपा व्हावी असं प्रत्येकाला वाटत नाही का? तुम्ही स्वतःच विचार करा. सद्गुरू मार्ग दाखवावा, सद्गुरूंनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात आणि सद्गुरूंनी त्यांचा वरदहस्त सदैव आपल्या पाठीशी ठेवावा असं आपल्याला सदैव वाटत राहतं. परंतु आपल्याला त्यासाठी काही करायला पाहिजे हे कधीच कळत नाही. आपण नुसतं भगवंताला दोष देत फिरतो की भगवंता मी तुझी सेवा करतो, सर्व काही करतो, माझ्या जीवनामध्ये नुसतं दुःख येतं. पण आपण त्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. सद्गुरू सेवा करत असताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी खोटं बोलणं किंवा एखाद्याची फसवणूक करणं, वाईट आचरण करणं, खोटेपणानं वागणं, या गोष्टी आहेत ना ही स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाही. अशा लोकांवर
स्वामी कधीच कृपा करत नाहीत. असं म्हटलं जातं ना की स्वामींना स्वच्छ निर्मळ मनाची माणसं आवडतात, जे मुळीच गर्विष्ठ नाहीत, ज्यांना स्वतःबद्दल कसलाही अभिमान नाही. मी स्वामींचा आहे, मी सद्गुरूंचा आहे आणि सद्गुरू माझे आहेत, असा विचार जेव्हा मनात येतो ना तेव्हा सद्गुरू देखील आपल्याला स्वीकारतात. देवाला मानावं आणि त्याला आवडेल तेच करावं, हेच परमार्थाचं सार आहे ना. देह केव्हा जाईल याचा नियम नाही ना, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असं कधीच म्हणू नये. जोपर्यंत या शरीरामध्ये आपले प्राण आहेत ना, शरीर चालतं हालतं आहे, तोपर्यंत भजनामध्ये रंगून जावं, तोपर्यंत श्रवण करावं. जेव्हा आपला देह बिनकामाचा होईल तेव्हा भगवंताचं नामस्मरण करून काय फायदा. आपल्याला अन्नसुद्धा जेव्हा खाता येत नाही, पाणीसुद्धा आपल्या तोंडामध्ये जात नाही, तेव्हा हा देह काय कामाचा बरं. जेव्हा शरीर चालता हालता आहे ना तेव्हाच भगवंताची सेवा करा. म्हणून भगवंताचा विसर हेच मोठं पाप आहे. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थच आहे ना. जर भगवंताप्रती आपली इच्छाच नसेल, सद्गुण विचारच नसतील, तर आपल्या जीवनामध्ये भक्ती घडेल का कधी? कधीच घडणार नाही. भोग आणि दुःख यात कधीच वेळ घालवू नका. म्हणजे जय सद्गुरू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अखंड नामस्मरण करून आयुष्याचं कल्याण करून घ्यावं आणि लोकांना सुद्धा सद्गुरू सेवेला लावावं ना. म्हणजे आपले विचार आहेत ते नेहमी सकारात्मक असावे. काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक भावनिक होत असतात, नकारात्मक बोलत असतात. असे लोक आहेत ना, कधीच यशस्वी होऊ शकत नाही. असंच म्हटलं जातं ना, या लोकांवर सद्गुरू कृपा करत नाही. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही ना, त्यांच्या पाठीशी देवसुद्धा उभा राहत नाही. म्हणूनच सद्गुरू सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे, आपल्या वैखरीमध्ये प्रेम असावं, चांगले तेच बोलावं, सकारात्मक विचार ठेवायला हवेत. आपण स्वतः सकारात्मक व्हावं आणि इतरांबद्दल देखील सकारात्मक बोलावं. पण आपण नेहमी करतो काय बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना तेव्हा आपण दुसऱ्याला दोष देत फिरतो. हे बरोबर आहे का? जेव्हा हे मन आहे ना दुसऱ्याला दोष देतं तेव्हा त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी नवीन घडत नाही, त्याच घडत असतात. आणि ज्या गोष्टी त्याच घडतात ना, उलट त्याच्या जीवनामध्ये दुःख येऊन जातं. मग त्याच्या जीवनामध्ये साडेसाती लागते आणि मग अधोगतीलाच प्राप्त होतो ना. मग मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती घडेल का? कधीच घडणार नाही. म्हणून किती जरी दुःख आलं तरी आपले विचार पॉझिटिव्ह राहायला हवे, आपले विचार होकारार्थी राहायला हवे की एक दिवस दुःख आलेला आहे ना, सद्गुरू कृपेने एक ना एक दिवस ते निघून सुद्धा जाईल. म्हणजे आपण हे जीवन जगतो ना, ते जीवन जगत असताना कोणालाही वाईट बोलू नका, कोणाबद्दल वाईट विचार करू नका. सगळे इतरांच्या भल्याचा विचार करावा, कोणाचीही हे वाईट व्हावे असे मनामध्ये एकदाही विचार करू नये. बघा, सद्गुरू सांगतात ना की सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवं. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. बघा, आपले नित्य कर्म करावे. कोणतीही गोष्ट करताना शिस्तीने करावी. एकदा संकल्प घेतला ना की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा. वेळेचं पालन अशा वेळी काटेकोरपणे करावं. म्हणजे एखादा संकल्प केला आणि तो फक्त आजच पाळला गेला, उद्या त्याच्यामध्ये खंड पडला गेला, तर अशा वेळी सद्गुरू कधी प्रसन्न होत नाही. एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला ना तर ती पूर्ण पार पाडल्याशिवाय आपल्यालाही मनाला चैन पडता कामा नये. जर काही कारणास्तव सेवेमध्ये खंड पडला तरी सद्गुरूंची क्षमा मागून
आपण ती सेवा पुन्हा चालू करावी. पण आपण काय करतो बरं? बघा, कधी कधी आपल्याला उपवास असतो आणि कधी कधी नकळत आपण चहामध्ये टोस्ट खातो, आपण चहामध्ये बटर खातो, म्हणजे नकळत खातो. आणि नंतर अर्ध्या तासाने आपल्याला आठवतं की मला तर उपवास होता, मी हे अचानक खाल्लं. पण अचानक खाल्लेला असला ना तरी त्या वेळेपासून पुन्हा तो उपवास निरंतर ठेवावा. पण आपण तसं करतो का बरं? आपण तसं करत नाही. लगेच आपण म्हणतो की माझा उपवासच गेला, मी आज काहीही खाऊ शकतो. म्हणजे आपला मनच ते उपवास करायला तयार नव्हतं. मग तो उपवास घडेल का बरं? ते भगवंताचं नामस्मरण घडेल का बरं? कधीच घडणार नाही. म्हणूनच सद्गुरूंनी आपल्याबद्दल सगळं काही माहीत असतं. सद्गुरू आपल्याला समजून घेतात. त्यामुळे जर सेवा करताना खंड पडला किंवा सेवा आपल्याकडून चुकली, काही कारणास्तव त्याच्यामध्ये काही बाधा उत्पन्न झाल्या, तर सद्गुरूसुद्धा समजून घेतात. परंतु जाणून बुजून मला ही सद्गुरू सेवेचा कंटाळा आला आहे आणि सद्गुरू विश्वास न ठेवता जर काही सेवा बंद केल्या ना, तर मात्र सद्गुरू कधीच त्यांची कृपा आपल्यावर करत नाही. म्हणूनच जाणून बुजून केलेली चूक असते कधीच परमार्थामध्ये टिकत नाही. आणि अनपेक्षितपणे झालेली चूक असते तो भगवंत माफच करत असतो ना. म्हणूनच सद्गुरू सेवा करत असताना शिस्तबद्ध असावे. कोणतेही कार्य करताना त्यामध्ये शिस्त जर असेल ना तर आपल्याला त्याची प्रचिती नक्कीच मिळते. म्हणजे आनंदाने तुम्ही स्वामी सेवा करावी, त्याच्यामध्ये कसलाही कंटाळा करू नये. उलट जास्तीत जास्त स्वामी सेवा करता येईल. आपल्या श्वासाबरोबर स्वामींचे नाम कसे मुखात राहील ना, याकडे भक्तांनी लक्ष द्यायला हवं. म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतनं, दुसऱ्यांवर विनाकारण जळणं, इतरांच्या पाठमागून त्यांच्याबद्दल वाईट बोलणं, विनाकारण एखाद्याची बदनामी करणं, अशा गोष्टींमुळे आहे ना आपले कर्म खराब होत असतात. सद्गुरू अशा मस्तरी लोकांच्या पाठीशी कधीच उभे राहत नाही. त्यामुळं कोणाचाही द्वेष करू नका. मन स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा, मन चांगलं ठेवा. सद्गुरू सदैव साथ देतील. सद्गुरू म्हणतात ना, नेहमी इतरांबद्दल चांगला विचार करावा, दुसऱ्यांचे वाईट व्हावं आपल्या मनात सुद्धा येऊ नये. आपले मन आहे ना नेहमी सकारात्मक विचारांकडे ठेवावं. आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलेच विचार यावेत, तर आपले मन हे निर्मळ होईल ना आणि स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतील. म्हणून सद्गुरूंवर विश्वास असला ना की अशक्यही शक्य होतं. नशिबात असलेल्या गोष्टीसुद्धा मिळतात आणि ज्या नशिबात नसतात ना त्यासुद्धा सद्गुरू कृपेने मिळतात. आपण कधी कधी म्हणतो ना की माझं एवढं सुंदर जीवन झालेलं आहे ना, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, पण भगवंताची कृपा झाली आणि होत्याचं नव्हतं झालं, सुंदर आयुष्य झालं. म्हणजे नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी मिळतात. असं म्हटलं जातं की सद्गुरूंविषयी चांगले भाव मनामध्ये असावेत. ज्या ज्या कामाला आपण सुरुवात करू ना त्या कामाची सुरुवात भगवंताच्या नामस्मरणानं करावी. म्हणजे चमत्कार किंवा अशक्य गोष्टी आहेत ना त्या एका दिवसामध्ये शक्य होत नाही. त्यासाठी सद्गुरूंवर कायम विश्वास ठेवायला हवा. सद्गुरू सेवा करताना पूर्ण समर्पणाने विश्वास ठेवा. सद्गुरू तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही असं सांगितलं जातं. म्हणजे सद्गुरू आपल्यावर कधी कृपा करतील बरं हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु जेव्हा कृपा होते ना, शुभाशीर्वाद मिळतात, सद्गुरूंचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं. आता स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. म्हणजे सद्गुरूंवरील निष्ठा आहे ना ही श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका.
सद्गुरूंवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण करा. सद्गुरू सेवा करत राहा. गरिबाला मदत करा. मोठ्यांचा मान राखा. लहान थोऱ्यांची सेवा करा. लहानग्यांना समजून घ्या. रागावर नियंत्रण करा. सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करा. मुख्य म्हणजे माणसामध्ये माणूस बघा. माणुसकी जपा. या गोष्टी जे लोक करतात ना त्या सद्गुरू कृपेस पात्र होत असतात. म्हणजे कोणी कसंही वागलं तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर सद्गुरू लक्ष ठेवून आहेत. आपले कार्य त्यांना समर्पित करावं. सद्गुरू निश्चित मदत करतील. अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनामध्ये कायम ठेवायला हवा. पण आपण मात्र काय करतो बरं? जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्यावर अजून दुःख निर्माण करतो ना, वाईट वागायला सुरुवात करतो, मग त्याच्या विरोधी आपण सुद्धा त्याच्याशी वाईट वागतो. मग त्या वाईटाचं होतं काय बरं? त्या वाईटाचं होतो अहंकारामध्ये रूपांतर, लोभामध्ये रूपांतर. मग भांडणच होतं ना. जिथे भांडण होतो, जिथे वाद होतो, तिथे मात्र दुःखच निर्माण होतं ना. म्हणूनच शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही मोठे होऊन भगवंताजवळ जाल तर तुमची जी सेवा आहे ना कधीच भगवंतापर्यंत पोचणार नाही. जर तुम्ही लहान मूळ होऊन सद्गुरू महाराजांजवळ गेले तर हा भक्ती मार्गाचा, हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते. सुख दुःख परिस्थितीवर नसतं, ते आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतं ना. म्हणून अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. भक्ती म्हणजे सद्गुरू महाराजांविषयी अत्यंत प्रेम. म्हणजे मिरच्या, मिरे, मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात ना, त्याचप्रमाणे सद्गुरू महाराजांच्या प्राप्तीसाठी 3 गोष्टींचा मसाला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि सद्गुरू मंत्रांचं नामस्मरण. ज्याला सुख दुःख बाधत नाही ना तोच खरा समाधानी आहे. आणि सद्गुरू मंत्रांच्या अखंड नामस्मरणानं मन लावावं. देह प्रारब्धावर सोपवावा. जे सद्गुरू महाराजांचा झाला ना त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. आणि भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंच आनंदाने करणं हाच परमार्थ आहे ना. म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अखंड नामस्मरणाने आहे ना काय होणार आहे बरं? असं मनात देखील आणू नये. या नामस्मरणानं तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे. किती शक्ती आहे ना याचा अनुभव अखंड नामस्मरण करून नक्की पहा. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ते मिळवण्याचा खरा उपाय म्हणजे सद्गुरू चरणच आहेत ना, सद्गुरूंचे नामस्मरण आहेत. म्हणून सद्गुरूंची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर जीवनामध्ये नामस्मरणाला महत्त्व द्या. आनंदापासून निमुडभर सुद्धा दूर राहत नाही. ती सद्गुरूंची माया आहे. जगणं हे काहीतरी हेतूसाठी, या ध्येयासाठी असावं. म्हणून सद्गुरू बघण्याची नितांत इच्छा असावी. आपल्या जीवनाचा एकमेव हेतू असावा. पण आपला हा हेतू असतो का बरं? आपण सद्गुरूंच्या चरणापाशी जातो ना तरीसुद्धा काहीतरी गाऱ्हाणेच घेऊन जात असतो, तरीसुद्धा काहीतरी प्रश्नच घेऊन जात असतो. माझ्या मुलाला नोकरी लाव, माझं हे कर. पण आपण निर्मळ भावनेने कधी जातो का बरं? कधीतरी या गोष्टीचं विचलन तुम्ही करायला हवं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काही बदल होत नाही ना तोपर्यंत सद्गुरू कृपा कधी होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा, प्रत्येक सणाला आपण संकल्प करत असतो, पण तो संकल्प पूर्णत्वात जातो का बरं? कारण आपण आज संकल्प करतो ना लगेच दुसऱ्या दिवशी विसरून जातो. मग तो संकल्प पूर्णत्वात जाईल का बरं? आजचे कर्म केले,
आज जर कुठे कीर्तन असेल, आज श्रवण असेल, ते श्रवण चांगले 2 शब्द आपल्या कानावर पडले की लगेच आपण साधू संत होऊन जातो. पण दुसऱ्या दिवशी आपल्या वैखरीमध्ये शिवीगाळ येते. मग त्या पूर्ण सेवेचं फळ आपल्याला मिळण्याऐवजी ते पापामध्येच रूपांतर होतं ना. म्हणून या गोष्टीचा आपण पूर्ण अभ्यास करावा की आपण नक्की आहोत कसे. आपण स्वतःचा अभ्यास करावा. पण मनुष्य मात्र स्वतःचा अभ्यास कधी करत नाही. तो दुसऱ्यांचा अभ्यास घेतो पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो. म्हणूनच संकल्प आहे ना, ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली ना, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून जय सद्गुरू या मंत्रांच्या अखंड नामस्मरण करणाऱ्या या व्यक्तीच्या मागे पुढे आहे ना, सद्गुरू नेहमी असतात. म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. म्हणून सद्गुरू महाराज आहेत ना, तुमच्या वाचून मला कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल ना, त्याच दिवशी समाधान मिळेल. बघा, हे दत्तगुरू आहेत ना, या दत्तगुरूंना प्रत्येक मनुष्यानं म्हणावं, दत्तगुरू महाराज की मला तुमच्याशिवाय या जगात कोणीही प्रेम देऊ शकत नाही. तुमचा आधार आहे ना, मला जन्मापासून तो मरोपर्यंत हवा आहे. पण मनुष्याचा मात्र विश्वास असेल तर हे घडेल ना. तसं घडेल का बरं. या गुरूंच्या वचनावर आहे ना विश्वास ठेवून आपण वागावं. त्यातच आपल्या आयुष्याचं हित आहे. ज्याचा आनंद कायम टिकला ना, त्याच्याच जन्माचं सार्थक झालं. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या अखंड नामस्मरणातच मिळणार आहे. म्हणूनच समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. आणि तो मिळण्याचा उपाय म्हणजे दत्तगुरूंचं नामस्मरण आहे. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असतं. नामानं थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ना ते कायमचं साधेल. कारण हे नामस्मरण आहे ना, या मंत्रांचा अखंड नामस्मरणामुळं मुळापासून सुधारणा होते. म्हणून गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहेत अशी भावना ठेवून वागलं पाहिजे. पण मनुष्य मात्र काय करतो बरं. गुरुकडून थोडी शिक्षा घेतली ना की लगेच दुसऱ्या दिवशी गुरुला तो चांगलं म्हणत नाही. जो गुरुची विटंबना करतो ना, त्याच्या जीवनामध्ये तो फसला जातो. त्याच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस अधोगती निर्माण होते. म्हणून आपल्या गुरुशी कधी फसवणूक करू नये, त्यांच्याशी वाईट वागू नये. खरं असेल तेच गुरूंशी चर्चा करावी, अन्यथा वायफळ चर्चा करू नका. म्हणून या सद्गुरूंच्या मंत्रांना आहे ना, अखंड नामस्मरणामध्ये कर्तव्य जर आपण केलं ना की जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो. म्हणूनच संतांचं अस्तित्व त्यांच्या देहामध्ये नसून त्यांच्या वचनामध्येच असतं ना. म्हणून गुरु सांगतील तसं वागणं हीच खरी त्यांची सेवा असते. म्हणून तळमळ लागल्यावर गुरु भेट निश्चित मनुष्यजन्म येऊन सुद्धा भगवंताची प्राप्ती झाली नाही ना, तर जीवाचं फार नुकसान आहे. म्हणून प्रत्येकानं आहे ना आयुष्यामध्ये एकतरी गुरु करावा. जे आता पहिल्यांदा निरूपण ऐकत आहेत, पहिल्यांदा श्रवण करत आहेत, म्हणून आपण गुरु कोणाला मानावं ना, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. पहिले गुरु असतात आपले आई वडील, आणि नंतर आई वडिलांचा मृत्यू होतो. त्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला गुरु करतो. पण तो गुरु सुद्धा असा असावा तत्पर की त्या गुरुमुळं आपले सर्व प्रश्न सुटले पाहिजेत. म्हणून या जगामध्ये, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये गुरु किती आहेत बरं. बघा, मोजता सुद्धा येणार नाही. पण गुरूंचे गुरुदेव आहेत ना, फक्त दत्तगुरू आहेत. या दत्तगुरूंशिवाय दुसरा गुरु कोणी असूच शकत नाही. या ब्रह्मांडाचे गुरु दत्तगुरू आहेत. म्हणून त्यांची जर कृपा आपल्याला लाभली तर आपल्या जीवनाचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून नम्रता आपल्या जीवनामध्ये असेल ना, संयम आपल्या जीवनामध्ये असेल, तर सद्गुरु कृपा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरु कृपा व्हायची असेल
तर कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी चुका करू नये, या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला झालेलं असेल आणि आपल्या जीवनामध्ये अधोगतीपासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काही करावं ना, कशा पद्धतीनं वागावं, कशा पद्धतीनं चालावं, कसं राहावं याचं सुद्धा तुम्हाला ज्ञान झालं असेल आणि या पूर्ण तत्वांचा अभ्यास आहे ना, तो परिपूर्ण संकल्पामध्ये उतरावा. सद्गुरूंच्या नामस्मरणानं आपल्या प्रत्येक कामाची सुरुवात करावी. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना, एवढं समाधान निर्माण होईल. पण त्यासाठी आहे ना, रोज बघा 2 वेळची उपासना सांगितलेली आहे. निदान ब्रह्ममुहूर्तावरची उपासना आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. निदान ही 1 वेळची जरी उपासना आपल्या जीवनात झाली ना, तरीही तुमच्या जीवनामध्ये तुमचं यश तुमच्या जवळ येऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवतील. म्हणून आपण कोणतीही चिंता करू नका, कोणतंही टेन्शन घेऊ नका. सद्गुरू चरणांना शरण जा. तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे. सद्गुरूंची कृपा तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. म्हणून जास्त विचार करू नका. सद्गुरू सेवेला वेळ द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.